माऊली रामकृष्ण हरी. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असा असतो की बीपी शुगर आम्हाला नॉर्मल करायचं आहे, म्हणजे औषध दररोज घेणं ही संकल्पना जी आहे ही आयुर्वेदास मान्य नाही. या आयुर्वेदीय संकल्पनेमध्ये म्हणजे दररोज औषध घेतलंच पाहिजे का, तर याचं उत्तर काय, तर याचं उत्तर नाही. बीपी नॉर्मल करायचं आहे काय कराल, शुगर नॉर्मल करायचं आहे काय कराल, तुमची दैनंदिन जीवनशैली आहे ती दैनंदिन जीवनशैली तुम्हाला बदलावी लागेल. जर तुम्ही दैनंदिन जीवनशैली बदलताय तर तुम्हाला वेगवेगळ्या त्रासांना, वेगवेगळ्या आजारांना, वेगवेगळ्या समस्यांना जे तुम्ही सामोरे जाताय ते सामोरे जाणं कमी होऊन जाईल. त्यामुळे तुमची जीवनशैली बदलावी लागेल. तुमचे आहार, तुमचे विहार, सर्व काही जे काही काळापासून चालत आलेल्या गोष्टी या बदलाव्या लागतील. बदलताय तुमचं बरेचसे त्रास कमी होऊन जाईल. ठीक आहे, आता बीपी नॉर्मल करायचे, शुगर नॉर्मल करायचे, बेलाच्या पानांचा काढा चालू करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सर्व लोकांना सांगेल. बीपी शुगर नॉर्मल करण्यासाठी. बरं, बीपी शुगर नॉर्मल करण्यासाठी बेलाच्या पानांचा काढा कशा पद्धतीने उपयोगी पडतो, भगवान महादेवांचा आपल्या सर्व लोकांना सांगावा आहे की मी जी काही बेलाची फळं, बेलाची पानं, बेलाची मुळं, बेलाची सालं देतो, म्हणजे बघा बेलाचं फळ आपण भगवान श्री शंकर देवाला वाहतो, या पानांचा उपयोग करून तुम्ही तुमची बीपी नॉर्मल करू शकता, तुम्ही तुमची शुगर नॉर्मल करू शकता. कशी करा सांगतो. काय करायचं, साधारण 5 ते 7 पानं घ्यायची, बेलाची पानं साधारण, आणि 1 कप पाण्यामध्ये रात्री थोडीशी धुवून भिजत घालायची, कुटून अशी थोडीशी बारीक करून, आणि सकाळी उठल्यानंतर वर झाकण ठेवून ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर 1 कपाचा उकळून अर्धा कप करायचा. वरती काय झाकण ठेवायचं नाही, कुठलाही काढा करताना वरती झाकण ठेवायचं नाही. आणि 1चा अर्धा कप केलं, उकळून गाळून तुम्ही प्याल तर तुम्हाला वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागतं. बीपी शुगर तर बघा तुमचं बीपी शुगर ही हळूहळू नॉर्मल व्हायला नक्कीच सुरुवात होऊन जाईल. रक्तातील साखर ही नियंत्रणात यायला नक्कीच मदत होऊन जाईल. या बेलाच्या पानांचा काढा हा तुमची बीपी नॉर्मल करतो. हा बेलांचा काढा तुमची शुगर नॉर्मल करायला नक्कीच मदत करत असतो. तर बीपी शुगर नॉर्मल करण्यासाठी बेलाच्या पानांचा काढा तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करून घ्या. दुपारी झोपू नका. नवीन जे काही धान्य असतात, कणगेमध्ये साचवलेलं धान्य, कणगेमध्ये तर कणगेमध्ये साचवलेलं धान्य हे 1 वर्षानंतर वापरायचं असतं. बऱ्याच लोकांना इथे जमलेल्या कणगी म्हणजे काय ही संकल्पनाच मान्य नसेल किंवा संकल्पना माहिती नसेल. कणगी हा काय प्रकार असतो, तर कणगी म्हणजे धान्य साठवण्यासाठी केलेली योजना. कणगी साधारण आजही कोकणामध्ये, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 वर्षानंतर तांदूळ वापरण्याची पद्धत आहे. 1 वर्षानंतर तांदूळ वापरण्याची परंपरा आहे. हे तांदूळ पचायला हलके असतात. या तांदळामुळे, नवीन तांदळामध्ये गुरुत्व असतं, नवीन तांदळामध्ये जडत्व असतं, नवीन तांदळामध्ये स्निग्धत्व असतं. हे स्निग्धत्व, जडत्व, गुरुत्व हे तांदूळ जुनं झाल्यामुळे कमी होऊन जातं. आणि भात अशा पद्धतीने तुम्हाला खाल तर बघा तुम्ही वजन तुमचं नियंत्रणात असेल, तुम्ही बारीक दिसाल. तुम्ही जे काही आजकाल बघा बरेच लोकांचं समस्या असते की वजन वाढल्यामुळं पोटावर इतरत्र वाढलेल्या चरबीमुळं माणसाला असे जे काही सुडोल बांधा असतो, हा सुडोल बांधा लोकांचा दिसत नाही. विशेषतः माता भगिनी याविषयी जागरूक असतात. माता भगिनी असं विचारत असतात की आम्हाला सुडोल बांधा करायचा, शरीराची रचना चांगली दिसली पाहिजे. नाही ते बघा पोट वाढलेली दिसतात, ढेरी वाढलेली दिसतात, इतरत्र चरबी वाढलेली दिसतं. म्हणजे आपण जेव्हा पट्टा लावतो त्यावेळेला ढेरी बाहेर पडते बऱ्याच लोकांची, आणि मग ते इम्प्रेशन दिसायला काही चांगलं दिसत नाही. ते इम्प्रेशन थोडंसं खराब दिसतं. तर मग ढेरी अशी आत पाहिजे, पोट असं आत पाहिजे, शरीर रचना चांगली पाहिजे. तर या शरीर रचनेसाठी, झिरो फिगर होण्यासाठी, तुम्हाला मेंटेन ठेवण्यासाठी, तुम्ही म्हणताल, बरेच लोक आम्हाला म्हणतात आम्ही भात खाऊ का हो, भात खाल्ल्यामुळे आम्हाला थोडंसं वजन वाढते आणि थोडंसं शरीर सुटल्यासारखं वाटते. भात अशा पद्धतीने खावा. अशा पद्धतीने सांगतो, भात जर तुम्ही अशा पद्धतीने खाताल तर तुम्हाला वजन वाढणार नाही किंवा भाताचे जे काही दुष्परिणाम असतात हे दुष्परिणाम जाणवणार नाहीत. भात करताना मी सांगितलेल्या पद्धतीने भात तयार करा. काय करायचं, भात करताना जुना भात घ्यायचा, मगाशी सांगितल्याप्रमाणे भात करताना थोडासा भात परतायचा तुपावरती.
कढईमध्ये परतायचा. परतल्यानंतर तुम्ही कुकरमध्ये भात काय करायचा नाही. माझी सर्व लोकांना, सर्व विशेषतः माता भगिनींना या ठिकाणी जमलेला विनंती आहे, तुम्ही कुकरमध्ये भात करू नका. कुकरचा भात गिजगा होतो, कुकरचा भात पचायला जड होतो आणि हा पचायला जड असणारा भात, पचायला गिजगा असणारा भात वेगवेगळ्या व्याधी निर्माण करत असतो. त्यामुळे कुकरचा भात हा करायचा नाही. टोपशीतला भात करायचा. टोपशीतला भात, पेज काढून काढलेला भात हा सुपाच्य असतो. पेज काढून काढलेला भात हा हलका असतो. पेज काढून काढलेला भात हा तुम्हाला असं किती बघा, मोकळा मोकळा भात, विशेषतः बघा लग्न समारंभ किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण एवढा भात खाऊ शकतो. पण घरी एवढासा भात खाला तरी पोट गच्च होऊन जातं. बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल सर्व लोकांना. तर ह्या गोष्टी असतात बघा. तर पेज काढून काढलेला भात हा पचायला हलका असतो. पेज काढून काढलेला भात हा अत्यंत गुणाने हलका असतो, पचायला मोकळा मोकळा होतो आणि वेगवेगळ्या व्याधी निर्माण करत नाही. तर तो तुम्ही भात खावा. तर तो भात खाताय तर तुमचं म्हणजे शुगर सुद्धा वाढणार नाही, पचनाच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होणार नाही आणि वजन सुद्धा वाढणार नाही. आता वजन कमी करण्यासाठी काय टिप्स सांगा, असं बऱ्याच गोष्टी लोक विचारतात. दूध आणि हळद याचा लेप जर तुम्ही आंघोळीच्या अगोदर करताय तर तुम्हाला बघा, दूध, आवळा पावडर सगळ्यांना माहिती आहे, आणि दूध, आवळा आणि हळद एकत्र मिक्स करून तर तुम्ही लावताय बघा उठण्यासारखं अंगाला. इतरत्र पोटावर व इतरत्र वाढलेली चरबी ही कमी होऊन जाते. दररोजचा प्रयोग आहे. उठणं फक्त दिवाळीच्या वेळेला करायचं नसतं. उठणं हे नित्यकर्म आहे, दैनंदिन दिनचर्येमध्ये आवश्यक कर्म आहे. तुम्ही माऊलींनो, माता भगिनींनो, वयस्कर आजी, वयस्कर आजोबांनो, या आपल्याला स्वतःकडे वेळ द्या. आयुर्वेदामध्ये या उद्वर्तन म्हणतात. उठणं, हे उठणं तुम्ही दररोज लावताय बघा, चरबी साचलेली असते बऱ्याच ठिकाणी, ती चरबी कमी होऊन जाईल, फायदा होऊन जातो उद्वर्तनाचा. तर याचा वापर तुम्ही करून घ्या. पोटावर इतरत्र वाढणारी चरबी कमी होऊन जाईल. गरम पाण्यामध्ये मध टाकून पिल्यानंतर वजन कमी होतं का, याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर नाही असं आहे. आयुर्वेदामध्ये ही संकल्पना मान्य नाही. आयुर्वेद या गोष्टी मान्य करत नाही. गरम पाणी करताय, मध टाकताय, पिताय, तुम्हाला असं वाटतं की आमचं वजन कमी होऊन जाईल पटपट पटपट, तर असं वजन कमी होत नाहीत. उलट तुम्हाला वेगवेगळ्या दुष्परिणामांना सामोरं जावे लागतील. त्यामुळे माझं सर्व लोकांना सांगणं आहे, मध आणि गरम पाण्याचा संयोग हा विषवट ठरतो. मध, गरम पाण्याचा संयोग हा आयुर्वेदामध्ये मान्य नाही. बऱ्याच गोष्टी असतात बघा, बऱ्याच गोष्टी जनमानसामध्ये आजही बऱ्याच गोष्टी प्रचलित आहेत. त्या प्रचलित असणाऱ्या गोष्टी चुकीच्या कशा आहेत या आम्ही सर्व लोकांनी, अवैध मंडळींनी मानल्या गेल्या पाहिजे. तर बऱ्याच गोष्टीचा तुम्हाला फायदा आवश्यक होऊन जाईल. वजन कमी करण्यासाठी दुपारी 12ला 1ला जेवण, संध्याकाळच्या वेळेला चहा वगैरे प्यायचं नाही, चहा पूर्णतः बंद करायचा. संध्याकाळी 7 ते 8ला जेवण करायचं आणि संध्याकाळी 7 ते 8चं जेवण थोडंसं हलकं, एखादा भाकरी किंवा एखादी भाजी एवढंच खाल्लं तरीच फायदा होऊन जाईल. चपाती किंवा पचायला जड असणारे पदार्थ बिलकुल खायचं नाही. पाणी नुसतं कोमट कोमट पिलं तरी खाल्लेलं पचतं, खाल्लेलं जिरतं. आदाशासारखं भरपूर काय खाताय तर मग पोटाची गडबड होऊन जाईल, पचनाच्या वेगवेगळ्या समस्या होऊन जाईल आणि तुम्हाला मग वजन वाढायला, तुम्हाला मग वजन वाढलं, एकदा वजन वाढत गेलं की मग वेगवेगळ्या बीपी, शुगर, डायबिटीज, थायरॉइड अशा समस्यांचा ससेमिरा चालू होत जातो. हा सभेसारखा ससेमिरा जर तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्हाला आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टी मान्यच कराव्या लागतील. आयुर्वेदाने सांगितलेल्या संकल्पनांच्या नुसारच चालावं.